डोंगर माऊली श्रद्धेचा डोंगर या विषयावर चिंतन करीत असताना आपण डोंगर माऊली सोबत श्रद्धेचा डोंगर चढूया। डोंगर माऊलीचे आम्हा ख्रिस्ती भाविकांसाठी पवित्र मर्या ही श्रद्धेची उगमस्थान आहे। परमेश्वरावर तिची नितांत श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेने तिने देवाची इच्छा पूर्ण केली। आपले मावस बहीण अलिसिबा तिला भेट देऊन तिने तिची सेवा केली। श्रद्धेचे रूपांतर सेवेमध्ये करण्यात आले। डोंगर माऊलीच्या दर्शनासाठी जसे आपण श्रद्धेचा डोंगर चढतो तसे आम्ही अधिक देवाच्या जवळ जातो। पवित्र मर्यादेची श्रद्धा आम्हा सर्व भक्तांना देवाकडे ओढून घेते। तिच्या देवावरील श्रद्धेने प्रेषित होऊन आम्ही श्रद्धेचा डोंगर चढूया। पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या बापांची कबुली देऊया। सर्वशक्तिमान
या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेचे आणि आमच्या दादा येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेचे सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहून व सर्व प्रकारच्या चिंता व्यसनेपासून सुरक्षित असू। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो। आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेचे श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझे इच्छेनुसार शांती वैद्य देण्याची कृपा कर। तू नित्य दिवस सदा सर्वदा राज्य करतोस। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो। आपण एकमेकांना शांती जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या चोखोला अमावस्या कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या चोखोला अमावस्या कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या चोखोला आम्हाला शांती दे। मराठी, गुजराती व हिंदी भाषामध्ये તેને ધર્મગુરુ ડાબે બાજુ છે હોલमध्ये બસના છે। તમારી તીર્થયાત્રાની વધુ અર્થપૂર્ણ અને ફળદાયી બનવા માટે અમે અંગ્રેજી, હિન્દી, મરાઠી અને ગુજરાતી અમે 4 ભાષાઓમાં ગુજરાતીની વ્યવસ્થા કરી છે। ચાલો આપણે આ તીર્થયાત્રાનો સારો ઉપયોગ કરીએ। ફાધર ચર્ચના ડાબી બાજુમાં